अधिराज्य असतं कल्पनांवर, मात्र नियंत्रण हवं भावनांवर. काही घरांमध्ये एक व्यक्ती असा असतो की जो रुसला आहे की आनंदी आहे समजून घेणं अत्यंत कठीण असतं. अंकशास्त्रानुसार त्या व्यक्तीचा मूलांक 2 असतो. ज्यांचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 यापैकी कोणत्याही तारखेला झालेला असेल तर हे सर्व लोक मूलांक 2 मध्ये येतात. अत्यंत संवेदनशील, प्रेम, कल्पना, सुंदरता या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत सौम्य असतं. सर्वांना लाईक करून घेणारे इतकंच नव्हे तर त्यांचा इगो देखील क्यूट असतो. थोडं जरी दुखावलं तरी ते सायलेंट मोडमध्ये जातात आणि थोडंसं काही झालं तर पटकन हसतात. लोकांची भावना चटकन ओळखतात. त्यांच्या मूडमध्ये सतत स्विंग होत असतो. अगदी हवामान खात्याप्रमाणे सुंदर वस्तू, कला, संगीत, डेकोरेशन अशा गोष्टींच्या ते प्रेमात पडतात. त्यांचा मूड ओळखणं हे सर्वस्वी अशक्य असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार मूलांकाचं रहस्य समजून घेत आहोत. आज आपण मूलांक 2चं रहस्य समजून घेणार आहोत. तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. तुमच्याशी संबंधित काही प्रश्न देखील विचारणार आहे ज्यावरून तुम्ही आपल्या मूलांकाचं मूल्यांकन स्वतः करू शकणार आहात. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. सुरुवातीलाच मी तुम्हाला मूलांक 2 असलेल्या व्यक्तींची गुणवैशिष्ट्ये सांगितली. ती गुणवैशिष्ट्य मूलांक 2 असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये बघायला मिळतात का? तर तसं होत नाही. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. एकामध्ये एखादा गुण जास्त प्रकर्षाने दिसून येतो तर दुसऱ्यामध्ये दुसरा गुण प्रकर्षाने दिसून येतो. तसेच त्यात तारखेनुसार मोठा फरक पडतो. जसं मी सांगितलं 2, 11, 20 आणि 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. ज्यांची जन्मतारीख 2 आहे ते संपूर्ण चंद्राच्या प्रभावात येतात. अत्यंत भावनिक, संवेदनशील, शांत असा स्वभाव असतो. 11 तारखेला जन्म असेल तर ते इथे थोडा रवी ग्रहाचा प्रभाव येतो, कारण अंकशास्त्रानुसार 1 अंकाचा स्वामी रवी आहे. या लोकांमध्ये नैसर्गिक आकर्षण असतं, थोडासा नेतृत्वाचा गुण असतो, सोबत संवेदनशीलता देखील असते. त्याला आपण जादुई आकर्षण असं म्हणू शकतो. ज्यांचा जन्म 20 तारखेला असेल त्यांच्यात अजून थोडा फरक दिसून येतो. अंकशास्त्रानुसार 0 हा ब्रह्मांडाची शक्ती दाखवतो. त्यानुसार ब्रह्मांडाची ऊर्जा एकत्रित होते. हे लोक अत्यंत शांतताप्रेमी. यांचं कुटुंबावर 100% लक्ष असतं. ते आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करतात. 29 तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे हे लोक अजून वेगळे असतात. यांच्यावर चंद्रासह मंगळ ग्रहाचा देखील प्रभाव असतो, कारण 9 अंकाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. स्वतःला इमोशनली मॅनेज करणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं या लोकांसाठी थोडं कठीण असतं. यांना पटकन राग येतो, तसंच ते पटकन शांत होतात. कोणत्याही गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया देतात. हे लोक कलाकार असतात, जिनियस असतात, बुद्धिमान असतात. मात्र आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं थोडं कठीण असतं. यांचा मित्रपरिवार छोटासाच असतो, परंतु अत्यंत प्रामाणिक असतो. हे लोक उत्तम श्रोते असतात. त्यांच्या भावना तुम्ही नीट ऐकून घेतल्या, भावनांना समजून घेतील. रडण्यासाठी तुम्हाला खांदा हवा असेल तर तो यांचा नेहमीच उपलब्ध असतो. मित्रांना इमोशनल ॲम्ब्युलन्स सेवा द्यायला ते सतत आघाडीवर असतात. आपल्या मनातील गोष्ट ते अनेक वेळा बोलत नाही. प्रत्येक गोष्ट मनात ठेवतात, परंतु कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं अशी त्यांची सतत इच्छा असते. मी सगळ्यांचं करतो मात्र कुणीही त्याला महत्त्व देत नाही अशी भावना त्यांच्यामध्ये असते. आपल्या कुटुंबाला ते बांधून ठेवतात. कुटुंबाची काळजी घेतात. घराची सजावट करणं त्यांना आवडतं. ते निसर्गप्रेमी असतात. ते घराला जास्तीत जास्त सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतात. 2 मूलांक असलेल्या व्यक्तीच्या पत्रिकेत जर चंद्र बलवान असेल तर यांचं घर देखील सुंदर असतं. नातेसंबंध गोड असतात. यांच्या आयुष्यात भाग्योदयाचा विशेष काळ येतो. तो म्हणजे वयवर्ष 28 होय, त्यानंतर 33, त्यानंतर 38. म्हणजे या व्यक्तींचा भाग्योदय वारंवार होतो. महत्त्वाची बाब म्हणजे ऐन उमेदीच्या काळात होतो, कारण
2 मुलांक असलेले लोक इतरांपेक्षा वेगळे ठरतात. शिक्षणाच्या दृष्टीने 2 मुलांक असलेल्या व्यक्तीला कला, संगीत, मानसशास्त्र हे विषय विशेषत्वाने आवडतात. मुलं हे त्यांच्या आयुष्यातील केंद्रबिंदू असतात. अतिरिक्त काळजी घेणं हा त्यांचा स्वभाव असतो. ही बाब जेवढी चांगली तेवढीच वाईट देखील म्हणता येईल, कारण यामुळे मुलांना त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतं, तशी भावना तयार होते. हे लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात तेव्हा मनापासून करतात, कारण 2 मुलांकाचा तो स्थायी स्वभाव आहे. लव्ह मॅरेज करण्याची त्यांची खरी मनापासून इच्छा असते, परंतु अनेक वेळा त्यांना आयोजित विवाह होतो. पार्टनर टोन हा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पार्टनर जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या टोनमधील उतार चढाव याकडे त्यांचं सूक्ष्म लक्ष असतं. रुसवे फुगवे तर त्यांचे सुरू असतात. 2 मुलांकाचे लोक गोड बोलतात, परंतु तेजस्वी असतात. यांच्यासाठी 2 मुलांकाचा जोडीदार उत्तम ठरतो. 1 मुलांकाचा जोडीदार असेल तर प्रगती निश्चित होते, परंतु मुलांक 1 यांच्या भावनांना ते फारसा न्याय देऊ शकत नाही. 4 मुलांकाचा पार्टनर असेल तर ते स्वतःच्या कर्तृत्वाने आघाडी घेतात. मुलांक 2चं सहकार्य त्यांना मिळतं. ते तिथे खूप आनंदी राहत नाही. त्यानंतर मुलांक 6 यांच्यासाठी अत्यंत उत्तम ठरतो, कारण तो शुक्र ग्रहाचा अंक आहे. जसं आपल्याला माहिती आहे की शुक्र म्हणजे वैभव होय, जे मनाला नेहमी आवडतं. 3 किंवा 5 हे देखील यांच्यासाठी योग्य जोडीदार पार्टनर ठरू शकतात, कारण अंकशास्त्रानुसार 3 म्हणजे गुरु आणि 5 म्हणजे बुधग्रह होय. मुलांक 2च्या व्यक्तीने मुलांक 8 असलेल्या व्यक्तीसोबत शक्यतोवर विवाह करू नये. पार्टनरशिप देखील करू नये, कारण त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी ताणतणाव निर्माण होतो. 2 आणि 8 हे एकमेकांच्या भावना ओळखू शकत नाही. नोकरी किंवा व्यवसाय करताना मुलांक 2च्या व्यक्तीने HR डिपार्टमेंट, काउन्सिलिंग, आर्ट, चित्रपट, फॅशन, विवाह मंडळ, फूड इंडस्ट्री, हॉटेल अशा क्षेत्रांमध्ये नोकरी किंवा व्यवसाय करावा. ग्राहकांसोबत ते योग्य व्यवहार करतात. ग्राहकांना योग्य पद्धतीने सांभाळतात. यांनी मुलांक 1 असलेल्या व्यक्तीसोबत व्यवसाय केल्यास व्यवसाय वाढतो. व्यवसाय चांगल्या पद्धतीने नावारूपाला येतो. अर्थात मुलांक 1ची व्यक्ती आदेश देते आणि हे त्या आदेशाची अंमलबजावणी करतात. असं झालं तरच व्यवसाय वाढू शकतो. मुलांक 2साठी 2, 6, 7 हे अंक भाग्य समृद्ध करणारे ठरतात. सोमवार अत्यंत सकारात्मक ठरतो. पांढरा, मोतिया रंग किंवा चंदेरी रंग हे देखील सकारात्मक ठरतात. लोकांच्या भावनांशी जोडलेला कोणताही व्यवसाय यांच्यासाठी लाभदायक ठरतो. पैसा येतो ते कमवतात, मात्र इमोशनवर जास्त खर्च करतात. पाड्याजवळचा प्रवास त्यांच्यासाठी लाभदायक ठरतात. शांत पर्यटन त्यांना आवडतं. उपायांच्या दृष्टीने 2च्या व्यक्तीने चंद्राला नमस्कार करावा. दररोज किमान 5 मिनिटं रात्री चंद्राच्या प्रकाशात शांत बसावं. सोमवारी ओम सा सोमाय नमः या चंद्रमंत्राचा जप करावा. आईचे आशीर्वाद घ्यावे. उपाय म्हणून ब्रेसलेटचा विचार केला असता क्लिअर क्रिस्टल ब्रेसलेट हे अत्यंत उपयुक्त ठरतं. ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः हा मंत्र सोमवारी किमान 108 वेळा म्हणावा. त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. चला आता बघूया तुमचा खरंच मुलांक 2 आहे का. मी तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे. त्याचं हो किंवा नाही असं कमेंट बॉक्समध्ये लिहून उत्तर द्या. म्हणजे प्रत्येक प्रश्नानंतर व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये हो किंवा नाही असं उत्तर लिहा. त्यानंतर पुढील प्रश्न ऐका. तसंच संपूर्ण प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमचा स्कोअर किती आला ते देखील लिहा. तर प्रश्न क्रमांक 1, तुम्हाला मनातलं बोलायला कठीण जातं का. तुम्ही विचार करीत राहतात तोपर्यंत वेळ निघून जाते. असं तुमच्यासोबत वारंवार घडतं का. हो किंवा नाही तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न क्रमांक 2, तुम्ही पटकन रुसतात तेवढ्याच लवकर पटकन हसतात. हा तुमचा रोजचा दिनक्रम आहे का. हो किंवा नाही तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न क्रमांक 3, एखादी छोटीशी गोष्ट देखील तुमच्या खूप लक्षात राहते का. खूप दिवस, खूप वर्ष लक्षात राहते का. शाळेत घडलेली एखादी घटना तुम्हाला 60पर्यंत लक्षात राहते का. हो किंवा नाही तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 4,
सुंदर वस्तू, सुंदर डेकोरेशन हे तुमचे विकनेस आहेत का? कोणतीही छान वस्तू पाहिली की तुम्ही तिथे लगेच रमतात का? हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न 5. लोकांना मदत केली की तुमच्या मनाला खूप समाधान प्राप्त होतं. हो किंवा नाही? प्रश्न 6. नातं जपण्यासाठी तुम्ही खूप काही सहन करतात. हो किंवा नाही? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 7. आपल्या भावनांना व्यक्त करणं हे तुम्हाला खूप मोठं काम वाटतं. खूप वेळा विचार करत बसता आणि समोरच्या व्यक्तीने तुमचं मत जाणून घ्यावं अशी तुमची इच्छा असते. हो किंवा नाही? उत्तर नक्की लिहा. एखाद्या प्रिय व्यक्तीने तुम्हाला इग्नोर केलं की तुम्हाला रात्रभर झोप लागत नाही. तुम्ही सातत्याने त्याच व्यक्तीचा विचार करता. हो नाही? प्रश्न 9. संगीत तुम्हाला भावनिक दृष्टीने रिचार्ज करतं. एखादं छानसं गाणं ऐकलं, संगीत ऐकलं की तुम्ही अत्यंत आनंदी होता. हो किंवा नाही? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. चंद्राकडे पाहिलं की तुमचं मन शांत होतं. हो नाही? असे एकूण 10 प्रश्न मी तुम्हाला विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये लिहिली असतील. आता ती टॅली करा. त्यात तुम्हाला 8 ते 10 गुण मिळाले असतील तर तुम्ही पूर्णतः मुलांक 2 आहात. तुम्हाला 5 ते 7 गुण मिळाले असतील तर तुम्ही इमोशनली बॅलेन्स आहात. आणि 0 ते 4 गुण मिळाले असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मून इफेक्ट जाणवत असेल. त्यानुसार कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला किती स्कोअर मिळाला हे नक्की सांगा. तसंच कमेंट करा की आय एम मून चाइल्ड, कारण तुमचा मुलांक 2 आहे. मुलांक 2ची व्यक्ती या जगात प्रेम, कला, शांतता आणि सौंदर्य पसरवण्यासाठी आलेली असते. तुमच्या हृदयात चंद्र आहे. जिथे चंद्र असतो तिथे अंधार बरा कसा टिकेल? 2026 तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे? मुलांक 2चं खास भविष्य लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, मिस करू. अंकशास्त्रानुसार मुलांक 2चं रहस्य समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील अंकाचं रहस्य आपण समजून घेणार आहोत. ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.